मैत्रिणींनो, पल्लवीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार छान असे उडदाचे पापड। तर उडदाची डाळ 2 सण दळून आणायची असते, पण मी हा रेडीमेड आटा आणलेला आहे, कारण आता माझ्याकडे वेळ नव्हता, त्यामुळे मी उडीद डाळ वगैरे दळण केली नाही। तर आता हा रेडीमेड आटा आहे। ते रेडीमेड मध्ये आपल्याला काही टाकायचं नाहीये, पण आपण जो घरी आटा तयार करतो त्यात आपल्याला पापड खार आणि हिंग आणि मीठ वगैरे टाकायचं असते। तर यात आता मला काही टाकायचं नाही, हे फक्त मला छान असं पाणी टाकून भिजवून घ्यायचंय। तर यातलं आपण थोडंसं पीठ पापड लाटताना आपल्याला लागेल, त्यासाठी काढतोय पापडांना लाटायला। हे बघा, एवढं लाटण्यासाठी लागणार आहे लावायला पिठावर, तेव्हा मी तेवढं काढून घेते आणि बाकीचा आटा आता छान असं मी थोडं थोडं पाणी टाकून अगदी मळून घेते। तर तुम्ही पण असंच आटा रेडीमेड असेल तरी, किंवा घरून डाळ दळून त्यात मिक्स केले मसाले आणि भिजवला तरी तो असा थोडं थोडं पाणी टाकून छान असा भिजवून घ्यायचा। आणि भिजवल्यानंतर एक अर्धा तास त्याला व्यवस्थित ठेवून द्यायचं झाकून, म्हणजे पापड मऊ आणि छान असे खुसखुशीत तयार होतात। तर मी आता हा सर्व आटा छान असा भिजवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। हे बघा, मी मस्त असा कणिकेसारखा गोळा छान असा घट्ट मळून घेतलाय। आता त्याला मी एक 10 मिनिट अर्धा तास तरी त्याला मी आता रेस्ट करायला ठेवून देईल, म्हणजे मऊ होतील पापड। तर मी आता हा गोळा केलाय बघा, असा घट्ट मळायचा आहे व्यवस्थित आणि ह्या याच्यात ठेवून द्यायचं। असा एक निमुळत्या भांड्यात त्याला ठेवायचं आहे, म्हणजे त्याला हवा जास्त लागणार नाही आणि तो कडक होणार नाही। त्यावर व्यवस्थित असं झाकण ठेवून देऊ आणि हे आपल्याला लावायला पीठ घ्यायला लागेल। हे ठेवलंय, अर्ध्या तासानंतर आपण आता पापड करायची सुरुवात करूया। आपलं आता पीठ झाकून सर एक अर्धा तास 1 तास जेमतेम झालेला आहे। तर आता पीठ हे बघा, पीठ अगदी छान फुललंय। तर आता आपल्याला याचे असे गोळा घ्यायचे, छोटे छोटे गोळे घ्यायचे त्याचे। बघा, असे एक छोटे गोळे घ्यायचे, त्याला आपण चांगलं असं टेचायचं आहे। आता मुसेलीनं तेल लावून वगैरे टेचायचं, म्हणजे पापड असे मऊ येतात। असे छान आता मी टेचून घेते सगळे आणि मग त्याचे गोळे करते। हे बघा, असं छान असं त्याला चांगला टेचून घ्यायचा आहे। आपण जेव्हा असा गोळा टेचणार त्याचा मऊ होणार, तेवढेच आपले पापड पण मऊ होतात आणि ते तळले तरी तेल सोचत नाही। त्यामुळे आपण असेच त्यांना चांगले टेचून घ्यायचे। असा आपला गोळा छान असा मी टेचते आणि मग तुमच्याशी बोलते। एवढा पिठाचा गोळा घेतलाय, आता याला आपण पीठ लावायचंय। कोणी तेल लावतं, कोणी पीठ लावतं, पीठ लावणार आहोत। आता मी ह्याला बघा असं छान असा पापड लाटून घेते। हे बघा, अगदी छान लाटला जातो, अजिबात पापड तुटत नाही, काहीच नाही। तर हे बघा, मी असं हे बघा अगदी सुंदर असे पापड लाटून होतात, त्याला वेळ लागत नाही आणि छान होतात पापड। तर मी आता हे सगळेच पापड असे लाटले, तर जेवढं तुम्ही पीठ छान मळाल तेवढे पापड आपले छान तयार होतील। हे बघा, अगदी पातळ पापड मी लाटलेला आहे, तो चिटकत नाही, काहीच नाही। मी 2-3 पापड लाटून तुम्हाला दाखवते परत। हे असे मी सर्व आता एका मिळून पापड लाटून घेते। हे बघा, अगदी सर्व साईडने छान आहे, सेम आहेत असे पापड आपल्याला सगळे लाटून घ्यायचे, छान होतात। असे सगळे पापड तुम्ही पण लाटून घ्या। माझे पूर्ण पापड लाटून झालेत। ह्या साईडचे मी असे एवढे 60 पापड माझे झालेत। तर तुम्ही जर छोटे केले तर पापड जास्त होतात, पण 1 किलोमध्ये 60 पापड मोठ्या साईडचे छान असे होतात। तर असेच पापड लाटून घ्या आणि यांना आपण आज आणि उद्या 2 दिवस आता सुकायला ठेवणार आहोत। हे बघा, काल आपण पापड तयार केले, काल संध्याकाळी, आज दिवसभर ते असे सुकून अगदी कोरडे खट्ट पापड आपले तयार आहेत। तुम्ही आता हे पापड डब्यात भरून घेते आणि एक पापड तुम्हाला भाजून दाखवते। तळले तर खूपच फुलतात, तर मी भाजून घेणार आहे आता सध्या एक। तर भाजल्यानंतर तुम्हाला दाखवते। आपले पापड अगदी भरून ठेवलेले आहे डब्यात वगैरे, मी इथं वर खाण्यासाठी ठेवले वेगळे, हे डब्यात भरले। आणि हा बघा मी एक भुजला होता, हा बघा अगदी मऊ आणि व्यवस्थित असे आपले पापड होतात, अजिबात ते तुटत नाही वगैरे आणि खायला पण टेस्टी। हा आता भाजला आहे, भाजून सुद्धा हा एवढा छान झालेला आहे। तर तळल्यानंतर ते खूपच फुलतात। असे पापड भाजून सुद्धा चांगले लागतात आणि तळून सुद्धा चांगले लागतात। तर असे पापड नक्की बनवा उडदाचे, आणि जेवणासोबत त्याचं खूपच सुंदर अशी टेस्ट येते। तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच, बाय।